नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? मजेत ना? बरं मला सांगा, तुम्हाला नेहमी कशाचे ना कशाचे तरी प्रश्न पडत असतात का रे? पडतात ना? म्हणजे हे असेच का? ते तसेच का? हे असे का बरं? हे जे घडते त्यामागे काय कारण असेल बरं? मग आपल्याला पडलेले प्रश्न आपण आपल्या आईबाबाला, शिक्षकाला विचारतो आणि त्यांच्याकडून आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळत जातात आणि मिळालेल्या उत्तरामधून आपल्याला नवीन गोष्टी माहीत होतात व त्यातून ज्ञान मिळत जातं, हो की नाही? तर मग मुलांनो, आज आपल्याला एक छानशी कविता शिकायची आहे. त्या कवितेमधून एका अशाच लहानग्या मुलाला काही प्रश्न पडले आहेत. काय प्रश्न पडले आहेत ते आपल्याला हे कोणगी आई या कवितेमधून पाहायचं आहे. चला तर मग हे कोणगी आई ही कविता आपण तालासुरात म्हणूयात. 29वी कविता. हे कोणगी आई. ऐका, म्हणा, वाचा. नदीच्या शेजारी गडाच्या खिंडरी, झाडाच्या ओळीत वेळूच्या जाळीत, दिवसा दुपारी जांभळी अंधारी, मोडके देऊळ त्यावरी पिंपळ, कोण गे त्या ठाई राहत गे आई, कोण गे त्या ठाई राहत गे आई. चिंचाच्या शेंड्यांना वडाच्या दाड्यांना ओढून हालवी, कोण गे पालवी, कोण गे जोरानं मोठ्याने मोठ्यानं, शिळ गे वाजवी पाखरा लाजवी. सारथी किती वेळ ऐकू येते शिळ, वाळली सोनेरी पाने घे चौफेरी, मंडळ धरोणी नाचती ऐकूनी, किती मी पाहिले इतकेची दाखिले, झाडाच्या सावल्या नदीत कापल्या, हाका मी मारिल्या वाकोल्या ऐकिल्या, पुरात धडधडे धावता मी पडे, पळालो तेथून कोण ये मागून. विद्यार्थी मित्रांनो, आवडली नाही कविता? या कवितेमध्ये काही नवीन शब्द आलेले आहेत. त्या शब्दाचे अर्थ आपण जाणून घेऊयात. त्या शब्दाचे अर्थ तुम्ही वहीत लिहून घ्यायचे आहेत. घ्या बरं वही पेन आणि करा सुरुवात लिहायला. गडाचे खिंडार म्हणजे किल्ल्याचा अरुंद रस्ता, ठाई ठिकाणी, वडाची दाढी पारंब्या, ओढोनी ओढून, पाखरा पाखरांना किंवा पक्ष्यांना, चौफेरी सगळीकडे, मंडळ गोलाकार, इतके एवढे, वाकुल्या ऐकिल्या प्रतिध्वनी ऐकला, उरात हृदयात. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हे कोणगी आई ही कविता तालासुरात म्हणली. या कवितेतील कठीण शब्दाचे अर्थ आपण लिहून घेतले. आवडली नाही कविता? तर मग मुलांनो, या कवितेचे असे स्पष्टीकरण व स्वाध्याय आपण पुढील भागात घेऊ. तोपर्यंत धन्यवाद.